ऋषिकेश आणि तुझे वडील तुमच्या दोघांचं मी मनापासून कौतुक करतो. तर कौतुक यासाठी करतो की तू NIT त्रिचीला तुझी निवड झाली आहे आणि विशेषतः याही बाबीचा मला आनंद आहे की देवीदासराव घोरपडे इंटरनॅशनल स्कूलमधून तुझी निवड झाली. इथं कौतुकाची बाब आहेच, पण त्याहून सर्वात मोठं कौतुक मला याचंच वाटतंय की मी एक जिल्हा परिषद शिक्षक आहे आणि तू माझ्याच ज्या जिल्हा परिषदमध्ये मी शिक्षक आहे अशाच एका जिल्हा परिषद शाळा कर्डीमध्ये तू तुझं 10वीपर्यंतचं शिक्षण तू पूर्ण केलं आणि त्या 10वीपर्यंतच्या शिक्षणानंतर तू 11वी 12वीत आपल्या स्कूलमध्ये आला आणि मला सार्थ स्वाभिमान आणि स्पष्ट सांगणार की देवीदासराव घोरपडे इंटरनॅशनल स्कूलचं जेवढं तुझं याच्यामध्ये योगदान आहे तेवढंच योगदान जिल्हा परिषद शाळेचंही आहे, कारण त्याचा मला सार्थ स्वाभिमान आहे. तर तुझी जी निवड झाली ऋषिकेश, त्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे माझी स्टार्टिंग पहिलीपासून तर 10वी जिल्हा परिषद शाळेत शिकली. यस. त्यामुळे तिथं कसं झालं, मला चालायला पहिले असं येऊन सोडायला लागलं गाडीवर. तर पप्पानं गाडा दिला, गाड्याला भूक लावून त्याला बॅग लटकायचो आणि इथून सगळी लोक गाड्या नेतो त्या क्लासच्या आतमध्ये. मग शाळा सुटल्यावर त्याच गाड्यावर वापस येतो. म्हणजे ये जात दिसतं गाड्यावर म्हणजे बॅग उचलायला पोरं म्हणजे पोरायला कोणी त्रास नाही करत म्हणजे तुला भूक लावून घेतलं. पुन्हा गाड्याला बॅग म्हणजे गाड्याला बॅग लावून घेतली. म्हणजे मी 8वीत होतो तेव्हा मी पहिली परीक्षा देत याची म्हणजे मी 5वीत दिली पहिली 9वीची. त्यात माझं 9वीमध्ये सिलेक्शन नाही झालं. मग मी म्हणलं होतं की 8वीत राहते म्हणून परीक्षा, असं पण नाही झालं. स्कॉलरशिप नाही दिली ती मी येणार. मग त्यात माझं सिलेक्शन झालं. तर मला 48,000 रुपये स्कॉलरशिप भेटली होती. तर मग मला असं कळलं की तुझं ते सगळं काय सांगितलं याला पुढे शिकवलं, पुढं असं चांगलं शिकलं त्याला तू चाललं इथं असं बाकीच्या पोरासारखं म्हणजे असं हे करशील ग्रोथ चांगलं शिकत राहिलं याच्या पुढं. म्हणजे मी ना म्हणलं की असं मी सर्च केलं यूट्यूब याच्यावर 10वीच्या नंतर काय काय शिक्षण होतं. ते म्हणलं MIT मी त्याच्याबद्दल माहिती काढली की मुळे डॉक्टर बनते पुढे कॉलेज होते. मग ते गावात एक ट्युशन लागलं, त्या सरनं MIT भेटले. त्या सरनं विचारलं की पुढच्या कसं करू मला बस. ते नाही सांगितलं की तू जेडवली परीक्षा दिली तुला कधी कॅम्प्युटर म्हणजे असं घर बसल्या जॉब पाहिजे असून तू जेडवली परीक्षा दे आणि जेडवली परीक्षा देऊन तुला असं घर बसल्या कॅम्प्युटर जॉब भेटल नाही जास्त. मग माझ्यासोबत ते पोरं होते ते बाहेर शिकायला गेले. मी म्हणलं मी तर आणणार होतो म्हणजे इथं असं कुठं शिकवते कारण मग आमच्या गावात एक पोरं होती 3-4 इथं. ते म्हणे आम्ही बाहेर शिकून येणे म्हणजे ते 8 लोक बाहेर शिकलो ते 2 वर्ष इथं शिकले होते. ते म्हणजे इथं तू चांगला रिझल्ट घेऊन इथलचा म्हणजे आपल्या शाळेतला. आणि ते म्हणे की इथं नीट JEE ते बी पोरं लागली म्हणे त्याच्या अगोदर. तर मग पप्पा मला परभणी येत होती पहिली ते माहिती नव्हतं ना. परभणी जाऊन आलो. मग तिथं ते सर लोक म्हणे पहिले याला CET द्यायला लागेल. CET खूप चांगले आले तर आम्ही याला JEE शिकवतो. आणि तिथं मग राहायची याची की गॅरंटी म्हणजे लय दूर होते गावाला गेला पोर म्हणजे ते लांब झाला. मग मी ठरवलं की इथंच दिव्यांग असल्यामुळे याला आम्ही घराजवळ ठेवायचा निर्णय घेतला. आणि मग मी इथं शिकणं सुरू केलं. म्हणजे माझे सगळे पुस्तकं अशी मराठीतून होते. फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हे 3 विषय म्हणजे मॅथ होतं ते मराठी याच्यातून होतं. इंग्लिशमध्ये जास्त शिकायला होतं म्हणजे तिने मराठीतून शिकायला होतं. म्हणजे 11वी झालं तर मग मला कळलं की 3 विषय राहते फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स. म्हणजे 11वी पर्यंत तुला माहीतच नव्हतं फिजिक्स केमिस्ट्री फाउंडेशन वगैरे काहीच झालेलं नव्हतं, काहीच नव्हतं झालं. आणि तुला 11वीत आल्यानंतर कळालं हे सगळं. आणि विशेष मला एक गोष्ट कळालं की शाळेविषयी तुला इतर मुलांकडून कळालं
की या शाळेत चांगलं शिकवलं जातं, इथं नीट JEE क्लासेस होतात आणि त्या शिक्षकांनी तुला मोटिवेशन दिलं होतं की JEE क्लासेसही केले तू तर तुला घरच्या घरी नोकरी मिळेल. येस. आणि इथं माझ्यासोबत एक विद्यार्थी होता, हा. कार्तिक आंबे. कार्तिक आमटे. एकच विद्यार्थी होता, मग तेव्हा आम्ही 2 जण होतो. हा तेव्हा मग 11वी पुरी 2 जणांवर गेली. म्हणजे तो हॉटेलवर राहायचा, मी घरी येऊन ये जाय करायचं. म्हणजे 2च मुलं होते तरी पण शाळेने चांगलं शिकवलं नाही. हा, म्हणजे दररोज लेक्चर व्हायचे. दोन विद्यार्थ्यांवर लेक्चर व्हायचं. लेक्चर व्हायचे, दररोज सर लोक यायचे, दररोज अभ्यास चेक करायचे, काय केला काल काय नाही केला तर बोलणे द्यायचे, करणंच पडत. मग तसंच मग 1 वर्ष गेलं, म्हणजे आमच्या दोघांसोबत 1 वर्ष गेलं. मग 12 अजून म्हणजे पोरी होत्या, मग 12 पोरी अजून जेवणकड या पोर आले, म्हणजे 10 पोरं झाली. मग 10 पोरं म्हणजे मग आम्हाला नीटच्या क्लासमध्ये बसायला लागले. म्हणजे तिथं सगळं डिजिटल झालं, डिजिटल सिस्टम आणलं होतं पोरांसाठी. त्याचा म्हणजे इंटरॅक्टिव्ह पॅनल. मग त्याच्यावर असं शिकवायला लागले. मग ते काही पोर मग असे म्हणजे पोरी लॅब मध्ये करायला लागले. त्यांना लॅब मध्ये म्हणजे मग रितेश आणि मी राहिलो होतो, कार्तिक आंबले बी गेलता, जीवनकडे बी चाललाय होता. मग त्या रितेशनं मला मदत केली. रितेशनं पुन्हा त्या नीटच्या क्लासच्या पोरांना खाली उतरता केलं आणि बाकीच्या बी क्लासच्या पोरांना मदत मागितली, त्याला बी केली खूप सारी. म्हणजे माझी कोण नाही म्हणलं, तुला कोणीच नाही. आणि जेव्हा ते पहिले नव्हतं ग्रील याला त्याला, मग असं तेव्हा प्रॉब्लेम आला. मग तुम्हाला म्हणलं होतं ग्रील, तर तुम्ही आणि तेव्हा शाळेचं बांधण्यात आलं होतं, मग तुम्ही ग्रील ते जोडलं, मग त्याला अजून मदत झाली. लवकर असं उतारे करताय. मग अशी 12 मग म्हणजे तू ग्रिलची मागणी केली, लगेच शाळेने ग्रिल बसवलं. आणि विशेष म्हणजे तू 11वीत 2च जण होते तरी शिकवल्या जायचं. 12वीत आले तुम्ही, तुझ्यासोबत इतर मुलं आले, ते टिकले नाही, परंतु तू शेवटपर्यंत टिकला, बरोबर आहे. आणि शेवटपर्यंत क्लास केला आणि पुन्हा 12वीत आपण डिजिटल क्लास केला इंटरॅक्टिव्ह पॅनल आणून, त्याचाही तुला फायदा झाला. तर आणि सगळ्या सुविधाही तुला दिल्या. तर फिजिक्समध्ये तुला कशा पद्धतीने शिकवल्या गेलं, त्यामुळे तुला फिजिक्स हा विषय सोप्या पद्धतीने समजायला लागला? पहिले मला 11वी लोक काही फिजिक्स विषय ऐकलंच नव्हतं. तर मग मी पहिल्या 11वी 12वीत ऐकला, ते बी सीबीएसई पॅटर्न. सीबीएसई पॅटर्न मग पहिले असं 2-3 महिने मला कळायला गेलं की हे काय राहतं कसं राहतं. मग मी लेक्चर बी केले असे PWचे, फिजिक्स वाल्याचे. पुन्हा सर इंग्लिश सर खूप मदत करायची. म्हणजे त्यांना आपण काही डाऊट विचारला की लगेच सांगायचे, असं पूर्ण स्टेप वाईज सांगायचे. मग ते असे क्वेश्चन प्रॅक्टिस बी घ्यायचं. म्हणजे असा एक कन्सेप्ट शिकवला, त्याच्यावर सारे क्वेश्चन जे मागच्या वर्षी म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन, ते फिंगर टिप अजून 23 इयर त्याचे क्वेश्चन, मग ते घ्यायचं. मग ते घेतले की असे म्हणजे पेपर घ्यायचा, पेपरवरती कमी जास्त मार्क पडले त्याच्यावर मग पुढचा पेपर कसा द्यायचा, पुढची स्टेप कशी उचलायची, म्हणजे घरी जाऊन किती प्रॅक्टिस करायची, कशी करायची, ते सगळं सांगायचं. आणि त्याच पद्धतीने मॅथ बद्दल कसं काय तुला कसं सोपं जायला लागलं? आता तू सांगितलं की फिजिक्स पहिलं काही येत नव्हतं आणि स्टेप बाय स्टेप विद्यासागरराव घोरपडे इंटरनॅशनलची जी स्कूलची जी सिस्टम आहे त्याच्यानुसार इंग्लिश सरांनी तुला सगळ्या गोष्टी करून घेतल्या तुझ्याकडून. तर त्याच पद्धतीने मॅथच्या बद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे मॅथ मी ना NMS परीक्षा द्यायची, मी मराठी मधून होती, तर मराठीतून मॅथ होतं. म्हणजे त्याचं भाषा मराठी होती, मॅथ सारखंच होतं. पण त्याचं मग इथं हिंदीत बोलणारी सर होती, बिहारचे सर. बघ, खेड्यातलं गाव असून बिहार मधून पण आपल्या शाळेत शिक्षक आणले, याचं कसं कौतुक वाटतं तुला? हा, म्हणजे जे बाहेरून शिक्षक आले ते बी असे बिहारचे सर, ते लयच भारी शिकवायला लागले. म्हणजे त्यांचं सगळं पहिलं लेक्चर त्यांचं असं लगेच निघून झालं, कळत नाही. म्हणजे असं टाइम कळत नाही. शिकवणारे सर खूप छान भेटले. टाइम लगेच नाही, असं वाटायचं 5 मिनिटात, म्हणजे असं भरपूर वेळ शिकवायची, पण तुला असं वाटायचं की 5 मिनिटं झाली, अजून फ्रेड चालला पाहिजे. बोर नव्हतं होत तुला? नाही. म्हणजे रितेश बी होता सोबत, ते म्हणजे
अजून 6 पोरी हा. होत्या त्या म्हणजे आम्ही 8 जण होतो हा. म्हणजे कार्तिक आमले गेलता बारे हा कार्तिक आमले जीवनकडे हे गेलते ना हा. तर मग ते असे 1.5 घंटा लेक्चर झाला हा. म्हणजे आम्हाला असं लवकर लवकर जायचंय म्हणजे त्यांची हिंदी आम्ही नवीन नवीन ऐकत हा. आहे हिंदीचे शब्द बी असे नवीन नवीन वाटत म्हणजे टाइम लवकर लवकर निघायचं म्हणजे मनीष सरांनी तुला एकदम छान पुन्हा शिकवलं. डीपीपी देतात दररोज. हा डेली डीपीपी डेली प्रॅक्टिस पेपर तुझे नेहमी व्हायचे आहे ना. हा मग ते म्हणजे ते देते मग ते वहीवर सोडून आणायचे मग ते चेक करायचे बरोबर आहे ते चुकले की डबल सांगायचं कसं करायचं हे ते आणि केमिस्ट्री बद्दल कसं वाटतं तुला? केमिस्ट्रीचे कन्सेप्ट पहिले मी ऐकलंच नव्हते नाही का? म्हणजे बर 11वीतच ऐकायला लागलं सीबीएसई मग हळूहळू मॅडम स्ट्रिक होत्या हा. म्हणजे ते मॅडमला अभ्यास म्हणजे अभ्यास लागतो हा. आणि मग म्हणजे वैष्णवी मॅडम हा. वैष्णवी मॅडम स्ट्रिक्ट होत्या आणि अभ्यास म्हणजे अभ्यास लागतो. रिव्हिजन म्हणजे दररोज काल काय शिकवलं हा. ते वय जेवढं लिहिलं हा. तेवढं दुसऱ्या दिवशी असं तोंडी खायचं असं रिव्हिजन घ्यायचं असं ना. म्हणजे त्याच्यानं म्हणजे दुसऱ्या दिवशी बी सांगितलं गेलं पाहिजे म्हणजे ते परवा दिवशी बी सांगितलं 2 दिवसानंतर बी सांगितलं गेलं पाहिजे असं सांगितलं गेलं पाहिजे असं सांगितलं. म्हणजे फक्त पाठांतर करून. फक्त पाठांतर करून आणि त्याची बी डेली प्रॅक्टिस पेपर होत आहे क्वेश्चन प्रॅक्टिस होत आहे आणि 7 दिवसांनी पेपर होत आहे 7 दिवसांनी पेपर व्हायचा. नंतर जेव्हा हे दिवस जवळ यायचे परीक्षाचे तेव्हा ते नीटचे हे पेपर होते दररोज होते नीटचे MST चे आणि माझा मित्र म्हणजे MST मध्ये त्याला 84 पडले रितेशला रितेशला पण 84 पडले. सोडून नसता गेला तर आ? सोडून नसता गेला तिथं. रितेश सोबत होता. शेवटपर्यंत सोबत होता पण जो आमले सोडून गेला त्याला किती पडले की माहिती आहे तुला? त्याची नाही माहिती त्यानं म्हणजे त्याला हेच नाही झालं तिथं कॉन्टॅक्टच नाही झाला. हा पण रितेशचा झाला तुझा कॉन्टॅक्ट. रितेशलाही 84 पडले म्हणजे चांगले पडले. जो तुझ्या सोबत शेवटपर्यंत होता त्यालाही 84% आलं म्हणजे खूप छान आलं रितेशलाही. ओके आणि जे सोडून गेले त्यांच्याविषयी तुला काहीच माहिती किती पडले काय पडले नाही आणि आणि जे 10वी लोक होते हा. ना ते संभाजीनगर इकडे तिकडे हा. गेलते म्हणजे माझ्याच ट्युशन मध्ये होते हा. जे मी तिथं JEE त्या सरला माहिती काढली होती हा. ना ते माझ्या सोबत होते ते गेलते बाहेर हा. ते जेव्हा म्हणे ना ते बाहेर चालले ते तेव्हा गेलते तर त्यांना ते संभाजीनगरला गेलते हा. सगळे म्हणजे माझे मित्र होते ते संभाजीनगरला गेलते त्यांना सीईटी परीक्षा दिली त्यांना एकाला 63 एकाला 50 असे पडले 63 आणि 50च पडले त्याला संभाजीनगरला जाऊन आणि चांगले धडे असून पण. तुला काय वाटतं बरं या मुलांना का बरं कमी मार्क पडले असं? म्हणजे असं मी घरी येतं माझ्यावर लक्ष ठेवून म्हणजे मम्मी बी बार म्हणायची की अभ्यास कर ते बाहेर राहिले मग त्यांच्यावर एवढं लक्ष म्हणजे ते क्लासमध्ये जात असतात पण क्लासच्या नंतर स्वतःचा अभ्यास तो कमी व्हायचा बरोबर क्लासला जात असते बाहेर हे मुलं काही तुला कळालं का बरं हे मुलं काय करतात एन्जॉय? म्हणजे ते असे बाहेर म्हणजे आज पिक्चर आहे थिएटर गिटर असते फोटोशूट करणे मोबाईल वर जास्त फोटोशूट करणे थिएटर मध्ये पिक्चर पाहायला जाणे आई वडिलांचं इंस्टाग्रामवर राहणे जास्त करून आहे ना. तर त्याच्यामुळे या मुलांना कमी मार्क पडतात. तर तुला तू समाधानी आहे ना की तुला देवीदासराव घोरपडे इंटरनॅशनल स्कूलने जे शिक्षण दिलं आणि त्याच्याबद्दल तू समाधानी आहे? येस. तर आता आपण तुझ्या वडिलांना काही विचारूया. तर तुम्हाला कसं वाटतंय दादा की आता तुम्ही एका NIT त्रिचीला शिकणाऱ्या मुलाचे पालक आहात की ज्याच्यामध्ये साधारणतः 18 लाखापासून ते आता माझ्या माहितीनुसार साधारणतः 46 कोटी पर्यंतही काही लोकांना पॅकेज आहे. तर तुमचं मत होतं की तुमचं बाळ दिव्यांग आहे ते शिकणार नाही त्याचे फार प्रॉब्लेम होतील असं तुमच्या मनात कधीतरी शंका आली असेल. परंतु मला एक तुमचं कौतुक वाटतंय की त्यांना सांगितलं की माझ्या वडिलांनी मला गाडा बनवून दिला होता आणि मला जिल्हा परिषद मध्ये जाण्यासाठी माझ्या गाड्याला उकई बनवून दिलं होतं. म्हणजे तुम्ही जी बाळाची काळजी घेतली की तू इतर मुलांसारखं शिकू शकतो. आणि मी तुम्हाला फोन लावायचं की तुम्ही म्हणायचे तो चालला पाहिजे त्यानं केलं पाहिजे त्यानं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. मान्य निसर्गाने त्याला
उभं राहण्याची शक्ती नाही दिली, परंतु ती तुम्ही गाड्याच्या रूपानं तुमच्या प्रयत्नाच्या रूपानं दिली. आणि आज तुमचा मुलगा NIT ला लागलाय आणि त्यामध्ये शाळेनं काय योगदान दिलंय, कशा पद्धतीने तुम्ही बाळाची परवरिश केली की ज्याच्यामुळे आज आम्ही समाधानी आहोत आणि तुम्ही समाधानी असाल. याबद्दल तुमचं एक छोटंसं मनोगत तुम्ही व्यक्त करा. नाही, विषय काय झाला, जन्मतः त्याचा जन्म झाला त्यावेळेसच त्याला कासामध्ये ठेवावं लागलं. जन्मल्यापासून तो शरीर प्रकृतीनं एकदम वीक होता आणि जसं आम्हाला कळालं 5-6 वर्ष झाल्यानंतर हा चालू शकत नाही, तर आम्ही त्याचे बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट दवाखाना असो कुठं असो ज्यानं जिथं सांगितलं तिथं नेलं, आणलं, त्याचे उपचार केले. नारायण सेवा संस्थान उदयपूर अशा ठिकाणी त्याचे एका पायाला 40 टाचेकडून 80 टाचेचं ऑपरेशन केलं. त्या उदयपूरला मी 4 ते 5 महिने राहिलो आणि त्याच्यानंतर मला असं वाटत नव्हतं की बा हा गरजेपुरता शिकला तेवढं भरपूर होईल, बस होईल याच्यासाठी. आपल्या घरी आहे शेतीबाडी थोडं जे काय ते आणि समोरच्या आपल्या धंदा टाकून देऊ एखादा, असं माझं त्याच्याकडे पाहण्याचा व्ह्यू होता. परंतु जसं तो शिकायला लागला आणि 8वी मध्ये आता त्याला मी माझ्यापासून दूर काही केलं नाही, कारण त्याला चालता येत नव्हतं. मग ते पांघरू गाडा ते सोयीने मग त्याला ते आमच्या घराशेजारी जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथेच त्याचं पूर्ण शिक्षण केलं. आता त्याचं दैवत चांगलं की त्याला टीचिंग स्टाफ चांगला भेटला. जरी जिल्हा परिषद शाळा आहे पण त्यांनी काळजी घेतली आणि शिकवलं. म्हणजे त्याचा जो पाया आहे त्याला सुरुवातीपासून पाया चांगला भेटला. 10वी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण त्याचं जिल्हा परिषदला झालं आणि त्याच्यानंतर त्याला 11वीला टाकायचं आहे आपल्याला. मग त्याला बाहेर मी परभणी झालं, अकोला झालं, या ठिकाणी इकडे तिकडं बघितलं. पण म्हटलं याची व्यवस्था होणार नाही, याची मेस कुठं तर खोली कुठं काय कुठं. त्याच्यामुळं मग आपल्या सर्कलमध्ये धाड सर्कलमध्ये विचार केला की बुवा आता कुठं, तर मग देवीदासराव घोरपडे इंटरनॅशनल स्कूल, तुमच्या शाळेचं नाव ऐकून होतो. चला आपण एक आता विश्वास टाकायला हरकत नाही. ज्यावेळेस इथं ऍडमिशन करायचं त्यावेळेस HM म्हणून तुम्ही होता, तुम्ही मला ते एक आशा पल्लवित केली की नाही याचे मार्क असे हा असं बनू शकतो. त्यावेळेस तुम्ही म्हणजे पहिलं मोटिवेशन म्हणजे सुरुवातीला याचे जे ट्युशनचे शिक्षक होते ठाकूर सर, त्यांनी आत्मविश्वास जागृत केला आणि त्याच्यानंतर तुम्ही आत्मविश्वास जागृत केला की नाही हा घरी राहणार नाही आणि काही ना काही बनल. त्या हिशोबानं त्यानं JEE ची तयारी चालू केली. तयारी चालू करत असताना मला कधी कधी वाटायचं की बाबा याच्या आता बाहेर मुलं कोट्याला जातात, कोणी संभाजीनगरला जातं, कोणी कुठं जातं. याचं इथं राहून आता ग्रामीण भागामध्ये पण तो सांगायचा की बाबा पप्पा त्या शाळेमध्ये त्या घोरपडे सरांनी लांब लांबून शिक्षक आणलेले आहेत, चांगले उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन 2 असो 1 असो, मी एकटा जरी असलो तर क्लास होतो म्हणजे होतो. या गोष्टीमुळं मला एक मी निश्चिंत राहायचो की चला ठीक आहे काय हरकत नाही, घडतंय ना चांगलं होतंय. आणि आज त्याचं फळ असं भेटलंय की तो NIT कॉलेज 3ची त्याला मिळालंय. सार्थ अभिमान आहे मला आणि त्याच्या मागं तुमच्या शाळेचं तुमच्या संस्थेचं फार मोठं योगदान आहे. त्याच्यासाठी मी आभार व्यक्त करतो तुमच्या शाळेचे आणि संस्थेचे, शिक्षक वृद्धांचे. शिक्षकांनी जेवढी मेहनत घेतली, शाळेने जेवढी मेहनत घेतली तर ते आमचं कर्तव्यच आहे. परंतु तुम्ही असे पालक आहात की तुम्ही तुमच्या बाळावरती विश्वास दाखवला की नाही माझं बाळ करू शकतं. तुम्ही या शाळेवरती विश्वास दाखवला की नाही माझं बाळ या शाळेत शिकू शकतं. बर. आणि ऋषिकेश आपले जे प्रिन्सिपल आहे अमोल घोरपडे सर यांनी जेव्हा तू मुलांना सांगितलं की ऋषिकेशला वर नेत जा, खाली घेऊन येत जा, तर जे मुलांचं जे प्रेम मिळालं तुला तर ते कसं होतं बरं, काय मत होतं तुला? म्हणजे मी असं बाहेर मी निघलो 2-3 पोरं पुढून यायची, पुढे जायचंय का पुढे सोडायचंय का, म्हणजे असं विचारायचे. म्हणजे मला जायचं असलं कुठे म्हणजे लॅबमध्ये जायचं असलं तर 3-4 पोरं सोबत यायचे. पाऊस चालू असायचा खुर्चीवर बसून असं 4-5 जण उचलून यायचे खुर्चीवर, नाही एक मॅम छत्री धरायचं. असं का? 4-5 मुलं उचलायला, छत्री धरायला. तर मला तर असं वाटायचं की जसं एखादा IAS IPS जातो, मोठा मंत्री जातो, तशी तुझी सेवा व्हायची आहे ना. यस. तर सर म्हणजे तुझा सन्मान आपली शाळेने प्रिन्सिपल अमोल घोरपडे सर असतील, व्हाईस प्रिन्सिपल वौर वाघ सर असतील. पण व्हाईस प्रिन्सिपल सर तू सांगितलंय तर 5-6 दिवसाला तुझ्या क्लासमध्ये आलेले राहायचे आपले वौर वाघ सर, तर त्यांची काय मदत व्हायची तुला असं वाटतं तुला?
म्हणजे ते पाठीमागे बसलेलं असताना असं वाटत की थोडी भीतीच वाटत हा. आहे की म्हणजे आपल्याकडून काही चुकायला नाही पाहिजे. हा. आज त्यांना चांगलं वाटत पाहिजे आपण शिकू राहिलो, हा. चांगलं शिकू राहिलो म्हणजे ते असं लक्ष ठेवून राहिले पाठीमागून की काय शिकवणं चालू आहे, पोरं म्हणजे बाकी पोरं किती आन्सर देऊ राहिले, कसे आन्सर देऊ राहिले. येस. म्हणजे ते पुरा 1.5 घंटा बसून राहायचे म्हणजे काय की म्हणजे 1.5 घंटा पुरा पिरियड उसर ते फक्त ब्लॅकबोर्डवर लक्ष राहायचं, पोराकडे राहायचं. येस, म्हणजे तुला एक सांगायचं की ओव्हरवॉक सर वर्गात यायचे, समोर मनीष सर असतील किंवा वैष्णवी मॅडम असतील किंवा त्याच्यानंतर आपले इंगळे सर असतील, हे 1.5 घंटा ज्यावेळेस शिकवायचे त्यावेळेस सर मागं बसून मुलं शिकू राहिले का, हा सरच मुलांना समजतंय का, सरांची जी भाषा आहे ती मुलांपर्यंत पोचतीये का, या सगळ्या गोष्टी सरांनी 2 वर्ष सलग तुझ्या लक्ष दिलं, बरोबर आहे. आणि पेपर्स घेताना त्याचं ॲनालिसिस करताना तर या तुझ्या यशामध्ये आपले प्रिन्सिपल अमोल घोरपडे सर असतील, व्हाईस प्रिन्सिपल ओव्हरवॉक सर असतील व सर्व शिक्षक वृंद असतील, या सगळ्यांचं एकत्रित समन्वय आणि तुझ्या आईवडिलांनी तुझी जी घेतलेली काळजी आहे त्यामुळे तर मला तरी असं वाटतं बेटा की तू NIT द्वारे आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची फार मोठी सेवा करणार आहे आणि तू फार मोठा शास्त्रज्ञ होणार आहे आणि त्याच्यातून आपल्या देशाचं फार मोठं नाव तू रोशन करणार असं मला तुझ्यावर विश्वास आहे. आणि मी दादांचेही खूप कौतुक करतो की त्यांना एवढा सुंदर आणि एवढा चांगला मुलगा मिळाला की ज्याद्वारे की ते आज एक सार्थ स्वाभिमान व्यक्त करत असतील की मला इतका चांगला मुलगा मिळाला ना. आम्हालाही अभिमान आहे की आम्हाला इतका चांगला आणि सुंदर विद्यार्थी मिळाला. तर दादा तुमचं पुनश्च कौतुक आणि धन्यवाद.